माझे नाव निशा आहे. मी माझ्या सासूच्या आजारपणाला खूप कंटाळले होते. त्यामुळे मी जाणीवपूर्वक त्यांच्या जेवणात हळू-हळू औषधं मिसळायला सुरुवात केली. हळू-हळू त्या औषधांनी माझ्या सासूच्या तब्येतीवर परिणाम करायला सुरुवात केली. वेळ निघून गेला आणि माझ्या सासूची प्रकृती आणखी बिघडली. एक दिवस असा आला की माझ्या सासूने अखेरचे श्वास घेतले. मी लगेचच सर्व पुरावे नष्ट केले, जेणेकरून माझ्या पतीला किंवा इतर कोणालाही या कृत्याबद्दल कळू नये. काही दिवसानंतर सर्व काही सामान्य झाले, पण मला पुन्हा-पुन्हा माझ्या सासूच्या खोलीतून आवाज येऊ लागले. मला स्वतःमध्ये काहीतरी विचित्र बदल जाणवू लागले. एक दिवस मी घाबरून घरात एक चांगल्या आणि प्रामाणिक तांत्रिक बाबाला बोलवले. तो सासूच्या खोलीत गेला आणि बाहेर आल्यावर मला म्हणाला, "तुम्ही खूप वाईट कर्म केले आहे. वरचा देव तुम्हाला तुमच्या कर्माची नक्कीच शिक्षा देईल. तो नक्कीच तुमचा दोर्गंड करेल. आता तुम्हाला वरच्या क्रोधापासून कोणीही वाचवू शकत नाही." असे म्हणून तो तांत्रिक बाबा निघून गेला. मी घर बदलण्याचा निर्णय घेतला, कारण त्या घरात राहताना मला खूप भीती वाटत होती. पण त्याआधी असे काहीतरी घडले ज्याने माझ्या मनाला धक्का बसला. सकाळी मी उठले, हवामान खूप सुंदर होते, पण या सुंदर वातावरणाचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नव्हता, कारण माझ्या अस्तित्वावर भीती पसरली होती. काय घडत आहे हे मला समजत नव्हते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि कानांनी ऐकले. त्यानंतर मला या घरात राहण्याची एक मिनिटही हिंमत राहिली नाही. त्यामुळे मला लवकर घर विकावे लागणार होते. पण मी माझ्या पतीशी याबद्दल बोलू शकले नाही, कारण तो कॉलेजमध्ये खूप व्यस्त होता. आईच्या जाण्याने तो खूप दुःखी झाला होता आणि शांत पडला होता. तो जास्त बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात नेहमी अश्रू असायचे. तो त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा आणि आता त्याची आई हे जग सोडून निघून गेली होती. माझ्या पतीला काहीच सुचत नव्हते. त्याचे मन घरात लागत नव्हते. तो फक्त त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत होता. अशा परिस्थितीत मला जे करायचे होते ते करावे लागले. कारण मला वाटले की माझी मानसिक शांतता हळू-हळू नष्ट होत आहे. मी माझ्या पतीच्या घरातून बाहेर पडताच ताबडतोब दलालाला फोन केला आणि त्याच्यावर ओरडले. मला खूप राग आला होता, कारण 2 दिवसांपूर्वी मी त्याला घर विकायला सांगितले होते, पण त्याने अद्याप कोणताही ग्राहक आणला नव्हता. मी त्याच्यावर ओरडून म्हणाले, "तुम्ही हे घर कधी विकणार? 2 दिवस झाले तुम्ही एकही ग्राहक आणला नाही. जर तुम्ही काम करत नसाल तर मला सांगा, मी माझे काम दुसऱ्या कोणाला तरी देईन." दुसऱ्या बाजूने दलालाने मला शांत केले आणि सांगितले की तो आज संध्याकाळी नक्कीच काहीतरी ग्राहक घेऊन येईल. हे ऐकून मला थोडासा दिलासा मिळाला आणि मी बेफिकीरपणे नाश्ता करत होते. पण अचानक माझ्या सासूच्या खोलीचा दरवाजा स्वतःहून उघडला आणि पुन्हा एकदा हसण्याचा आवाज खूप जोरात येऊ लागला. मला भीती वाटली. हे माझे भ्रम होते की खरोखरच माझ्या सासूचा आत्मा त्या खोलीत उपस्थित होता. मी खूप घाबरले आणि भीतीने थरथर कापू लागले. हे असे कसे काय होऊ शकते? मी पळून जाऊन बेडरूमचा दरवाजा बंद केला. सकाळी 10 वाजले होते. मग दरवाजाची बेल वाजली आणि दलाल एका ग्राहकासह आला. दलालाने ग्राहकाला संपूर्ण घर दाखवले. पण ग्राहकाने एक अशी गोष्ट सांगितली जे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. दलाल सोबत आलेल्या त्या व्यक्तीने सांगितले की हे घर खूप चांगले आहे. प्रकाशही भरपूर आहे. पण या घराला एक विचित्र वास येत आहे. हे ऐकून मी खूपच घाबरले आणि रिकाम्या डोळ्यांनी संपूर्ण घराकडे पाहू लागले. मी म्हणाले, "भाऊ, जर तुम्हाला हे घर आवडलं नसेल तर काही फरक पडत नाही." मी तिथेच ही चर्चा थांबवली, कारण माझे मन खूप अस्वस्थ झाले होते. गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींमुळे मी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. मला दिवसभर भीती वाटत होती आणि मला कदाचित ताप आला असावा. माझे शरीर गरम होऊ लागले. शरीरात अशक्तपणा होता. माझी तब्येत चांगली नव्हती. मी माझ्या पतीला बोलावले आणि त्याला घरी येण्यास सांगितले. मी त्याला सांगितले की माझी तब्येत ठीक नाही. हा दुसरा दिवस होता जेव्हा मी हे कृत्य केले आणि त्याला कॉलेजमधून लवकर घरी येण्यास सांगितले. तो घरी येताच माझ्यावर खूप चिडला. तो म्हणाला, "हा रोजचा काय तमाशा आहे तुझा? जर तुमची तब्येत चांगली नसेल तर डॉक्टरकडे जाऊन का येत नाहीस तू? तू मला असं का बोलवतेस? मला माझं काम सोडून इथे यावे लागलं. जर मी माझं काम इथे सोडलं तर माझी नोकरी जाईल." माझ्या पतीला माझ्या स्थितीबद्दल काहीच माहीत नव्हते. तो माझ्यावर ओरडत होता, पण मी काय करू? माझ्या कानांमध्ये माझ्या सासूच्या खोकल्याची नोंद होती. जणू काही ती तिच्या खोलीत उपस्थित आहे असेच मला वाटत होते. मी माझ्या पतीसमोर मोठ्या कष्टाने स्वतःला नियंत्रित केले आणि धैर्याने काम केले. पण मला असे वाटले, की आता माझी सहनशक्तीची मर्यादा संपत आहे. मी पतीचा राग सहन करत हळू माझ्या खोलीत आले. मग माझ्या पतीला तहान लागली आणि रात्री 12 वाजता तो म्हणाला, की स्वयंपाकघरातून थंड पाणी घेऊन ये. सुरुवातीला मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्या तब्येतीमुळे माझ्यात काम करण्याचे पुरेसे धैर्य नव्हते.
पण नंतर मला पतीची आज्ञा पाळून पाणी द्यावे लागले. स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी मला सासूच्या खोलीतून जावे लागले आणि मला त्यांच्या खोलीची खूप भीती वाटत होती. त्यामुळे रात्री स्वयंपाकघरात जाताना मला आणखी जास्त अस्वस्थ वाटत होते. मी नुकतीच स्वयंपाकघरात पाऊल टाकले होते, तेव्हा घाबरून मी अचानक जोरात खोकल्याचा आवाज ऐकला. अचानक मला असे वाटले की जणू कोणीतरी माझ्या कानात हळूच म्हटले आहे, "तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळेल. नक्कीच तुम्हाला मिळेल आणि लवकर मिळेल." मला भीतीने घाम फुटला आणि मग मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी कशी शुद्धीवर आले हेच मला माहीत नाही. ही माझ्या घराची कहाणी आहे आणि मी या कथेतील सर्वात मुख्य पात्र आहे. ही कहाणी ऐकून लोकांना माझ्या चारित्र्याची स्पष्टपणे कल्पना येईल आणि आपण या कथेतील धड्याने आपले जीवन सुधारू शकता. जर आपण एखाद्याचा छळ करत असाल आणि स्वतःला असह्य मानत असाल, तर हे नक्की जाणून घ्या की वरचा देव पाहत आहे. त्याची लाठी शांत आहे आणि तो आपल्या वाईट कृत्यांची शिक्षा नक्कीच देतो. वरचा देव अशा लोकांकडे लवकरच येतो आणि मग त्यांना कुठेही सोडत नाही. जसे मला माझ्या आयुष्यात केलेल्या पापांची शिक्षा मिळाली आणि आजही मला त्याबद्दल पश्चाताप होतो. मी माझ्या आई-वडिलांची सर्वात लहान मुलगी होते. मला एक भाऊ आणि 2 बहिणी होत्या. दोन्ही बहिणींची लग्ने झाली होती. भाऊ देखील खूप प्रिय होता. पण मला माझ्या वडिलांकडून खूप प्रेम मिळाले आणि त्याच प्रेमाने मला खूप बिघडवले. माझी आजी अनेकदा माझ्या वडिलांना सांगायची, की तुम्ही तुमच्या मुलींना डोक्यावर चढवून ठेवू नका. मुलींना डोक्यावर ठेवू नये. जर ती सासरी पुढे गेली तर तुमच्या प्रेमाचा वाईट परिणाम होईल. आता त्यांना सांभाळा, नाहीतर तुमच्या हातातून त्या बाहेर जातील. पण माझे वडील आजीला टाळायचे. ते आपल्या मुलींच्या बाबतीत कोणाचेही ऐकत नव्हते आणि म्हणायचे, की मी माझ्या मोठ्या मुलींना मोठ्या प्रेमाने आणि आदराने वाढवले आहे. जेव्हा त्या हाताबाहेर गेल्या नाहीत, तर माझी धाकटी मुलगी का जाईल? ते नेहमी माझ्या शुभेच्छांसाठी प्रार्थना करायचे आणि जेव्हा वडील माझे कौतुक करायचे, तेव्हा मला खूप आवडायचे. दिवस निघून गेले. मी माझे शिक्षण पूर्ण केले. परीक्षा कशी तरी पास झाली. मला घरकामात रस नव्हता आणि मी अभ्यासापासून खूप दूर पळायचे. माझ्या मनाची इच्छा होती, की मी सर्व काही सोडून घरात टीव्ही समोर बसावे. एक चिमूटभर खेळताच सर्व काम तयार व्हावे आणि मी दिवसभर मोबाईलवर राहीन. याशिवाय मला दुसरं कोणतंही काम करायचं नव्हतं. पण आयुष्य कधी-कधी इतके सोपे नसते, जेवढे मी विचार करत होते. माझं इंटरमिजिएट परीक्षा झाल्यावरच माझे संबंध येऊ लागले. मी प्रणयला ओळखत नव्हते. तो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. मला माझ्या सौंदर्याचा खूप जास्त अभिमान होता आणि त्यामुळेच मी अनेक संबंध नाकारले होते. मला ज्याच्याशी लग्न करायचे होते, तो माझ्या सौंदर्याचा तोडीचा असावा, अशी माझी इच्छा होती. माझी आई माझ्या वागण्याला कंटाळली होती आणि तिने माझ्या वडिलांना सांगितले, की आता तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घ्या आणि तिला समजावून सांगा, की आता तिचे लग्नाचे वय झाले आहे. या वयात आपला अपमान करू नकोस आणि शांतपणे एक चांगला संबंध स्वीकार. मी माझ्या आईला म्हणाले, "तू माझ्या मागे का लागली आहेस?" जेव्हा मी हे माझ्या आईला विचारले, तेव्हा माझे वडील लगेच माझी बाजू घेऊन म्हणाले, "माझी मुलगी बरोबर आहे. तिच्या कोणीही मागे लागू नका. ती सुंदर आहे, शिक्षित आहे. आपल्याला तिच्या स्वभावासारखा मुलगा शोधावा लागेल." यावर आई शांत राहायची आणि दुःखी होऊन पाहायची. माझी इच्छा आहे, की त्यावेळी मला तिचा सल्ला समजला असता. कदाचित माझे आयुष्य इतके कठीण झाले नसते. दिवस निघून जात होते. आईने मला घरात रिकामे बसलेले पाहिले आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला. माझे वडीलही मला रिकामे बसण्याऐवजी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास सुरू ठेवण्यास सांगत होते. आता त्या लोकांच्या सांगण्यानुसार मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच माझे आयुष्य बदलले. मला माझ्या कॉलेजचे प्राध्यापक प्रणय यांच्यावर प्रेम झाले आणि मी घरात हट्ट धरला, की जर मी लग्न केले तर त्यांच्याशीच करणार, जो अविवाहित होता आणि माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. हे ऐकून माझ्या आई-वडिलांना खूपच मोठा धक्का बसला. त्यांनी मला समजावले, की आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी दिलं आहे, पण आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तू हा हट्ट सोड. पण मी ऐकले नाही. मी त्यांच्या शब्दांचा स्वतःवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. मी घरात उपोषण सुरू केले आणि प्रणयशिवाय जगणार नाही असे प्रत्येक प्रकारे दाखवले. मी माझ्या कॉलेजच्या प्राध्यापकाशी प्रणयशी बोलले. तो अविवाहित होता आणि माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. अशा परिस्थितीत जेव्हा त्याला त्याच्या वयापेक्षा तरुण आणि सुंदर मुलीकडून लग्नाचा प्रस्ताव मिळाला, तेव्हा तो कसा काय नकार देईल? आता माझ्या कुटुंबातील सदस्य संकटात पडले होते. प्रणयच्या कुटुंबात त्याची फक्त एक वृद्ध आई होती, जी त्याला सहज स्वीकारेल आणि अशा प्रकारे आमचं लग्न होईल. या चर्चेत 2 वर्षे होऊन गेली आणि याच दरम्यान मी एक असे पाऊल उचलले,
ज्याने माझ्या आई-वडिलांना धक्का बसला. मी माझ्या मनगटाची नस कापण्याचा प्रयत्न केला. माझ्या मृत्यूच्या भीतीने माझ्या आई-वडिलांनी माझ्या कॉलेजच्या प्राध्यापक प्रणयशी, जो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता, माझे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. माझे लग्न झाले आणि मी सासरी गेले. तेव्हा आई रडत माझ्याकडे आली आणि म्हणाली, की "तू मला लहानपणापासून त्रास दिला आहेस. माझ्या इतर मुलांपैकी कोणीही मला इतके केले नाही. त्यामुळे तू नेहमी काळजी घे, की ज्यांना तू दुःखी केले आहेस, त्यांचे दुःख तुला परत मिळेल. तरीही मी तुला नेहमी सुख देण्याचा आशीर्वाद देईन. तुला दुसऱ्याला सहन करण्याची सवय नाही. कदाचित हे सर्व तुझ्या नशिबात लिहिले असेल." तिने मला खूप समजावले. तिने मला माझ्या कॉलेजच्या प्राध्यापकासोबत पाठवले. मी माझ्या पतीची वाट बघत खोलीत वधू बनून बसले होते. दरवाजा उघडला आणि मला आश्चर्य वाटले, की माझ्या पतीऐवजी माझी सासू खोलीत आली आणि माझ्याकडे बघू लागली. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. माझ्या सासूच्या सल्ल्याने माझा मूड पूर्णपणे खराब झाला. मी एक भावनिक आणि हट्टी मुलगी होते, जिने माझ्या कुटुंबाला कधीही कमी मानले नव्हते. मग मी त्यांना कसं काय मानू शकेन? पण तरीही तो पहिला दिवस होता, म्हणून मी स्वतःला मोठ्या कष्टाने शांत ठेवले आणि सासूला काहीही बोलले नाही. मग पुन्हा एकदा दरवाजा उघडला आणि माझे पती आत आले. माझ्या सासूने मला माझ्या पतीसमोर खूप जास्त त्रास दिला. ते खूप आनंदी होते आणि सासू माझ्या शेजारी बसलेली पाहून ते माझ्याशी बोलण्यात आरामदायी होते. माझे डोळे फाटले आणि माझ्या चेहऱ्यावर राग आला. मी म्हणाले, "मी किती वेळ तुमची वाट पाहत होते. तू कुठे गेला होतास?" मी माझ्या सासूला पूर्णपणे दुर्लक्ष केले. कदाचित हे त्यांना सांगण्याचा माझा शेवटचा प्रयत्न होता, की मला त्यांची उपस्थिती अजिबात सहन होत नाही. माझी सासू तिथून निघून गेली. माझ्या पतीने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, की "मला नुकतेच एक महत्त्वाचे काम होते. तू बसून आईशी बोल. मी तुमच्या सर्वांसाठी चहा पण बनवतो." माझ्या पतीच्या तोंडातून हे ऐकल्यावर मला लगेच डोक्यावर मारून घ्यायचे होते. पण तो चहा बनवण्यासाठी बाहेर गेला. लग्नाच्या पहिल्या रात्री कोणीतरी आपल्या आईला खोली सोडून चहा बनवायला जातो आणि या 20 मिनिटात माझ्या सासूने माझ्यावर खूप त्रास दिला. ती सतत बोलत होती आणि तिचा चेहरा पाहून मला स्वतःला खूप मूर्ख वाटत होते. माझी सासू म्हणाली, की "बाळ, तू आता थकून गेली आहेस, थोडी झोप." नंतर माझ्या पतीनेही खोलीत चहा आणला आणि आपल्या आईला तिथेच चहा दिला. मला उठून खोलीच्या बाहेर जायचे होते. माझ्या सासूने माझा राग ओळखला, म्हणून ती काही न बोलता तिच्या चहाच्या कपाने निघून गेली आणि मी माझ्या मनात शांततेचा श्वास घेतला. मी माझ्या पतीला म्हणाले, की "मला तुमच्याशी एकट्याने बोलायला वेळ मिळाला नाही." माझे शब्द ऐकून त्याचा चेहराच उतरला. कदाचित त्यांना माझ्याबद्दल वाईट वाटले. मी म्हणाले, "काय झाले? मी काही चुकीचं बोलले का?" लग्नाची पहिली रात्र होती, म्हणून मला राग येत होता. माझ्या पतीने सांगितले, "नाही, जर आई आपल्यासोबत काही वेळ बसली तर तुला का सहन झाले नाही?" कदाचित माझ्या पतीने माझ्या चेहऱ्यावरील हावभावांवरून अंदाज घेतला असावा. म्हणून त्याने पहिल्या रात्रीच मला खूप रागावले आणि माझ्यावर ओरडला. लवकरच त्याला त्याची चूक लक्षात आली. त्याने मला माफ कर म्हटले आणि मला गिफ्ट दिले. नंतर त्याने मला प्रेमाने मिठी मारली. तो म्हणाला, की त्याला एक गोष्ट सांगायची आहे. मी त्याच्या प्रेमात हरवून त्याला ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, की "निशा, माझ्या आईला एक विसरण्याचा आजार आहे. त्यामुळे ती खूप बोलते. त्यामुळे इथे बसून ती विसरली, की आपली लग्नाची पहिली रात्र आहे. त्यामुळे ती बराच वेळ खोलीत बसली. मी माझ्या आईला नेहमी संकटात पाहिले आहे. माझे वडील वारले, तेव्हा मी खूप लहान होतो आणि माझ्या वडिलांनंतर माझ्या आईनेच मला वाढवले. आई शिकलेली नाही, पण तिला कौशल्य माहीत आहेत. तिने मला तिच्या कौशल्यातून शिकवले आणि आज मी या पदावर आहे. मी 3 कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम करत आहे आणि माझं घर चालवत आहे. मला चांगले उत्पन्न मिळते. मला माझ्या आईला आनंदी पाहायचे आहे. मला वाईट वाटते, की मी त्यांचा आजार बरा करू शकत नाही. मी तिच्यावर खूप उपचार केले, पण वयानुसार अनेक आजार झाले आहेत. त्यामुळे आपल्याला तिची काळजी जास्त घ्यावी लागेल. तिला काही औषधे खावी लागतात. आता तुला तिच्या औषधांची वेळ लक्षात ठेवावी लागेल. मी कामावर असताना तिला फोन करून औषधे घ्यायला सांगतो. पण आता तू आली आहेस, ही सर्व जबाबदारी तुझी असेल आणि तुला ती चांगली पार पाडावी लागेल. काही वेळापूर्वी माझा मूड चांगला होता. आता हे सर्व ऐकून तो पुन्हा खराब झाला. पण लग्नाची पहिली रात्र होती, म्हणून मला माझ्या पतीसमोर माझी ओळख उघड करायची नव्हती. मी निवडलेल्या व्यक्तीशी लग्न केले होते, म्हणून मला थोडे सहन करावे लागले. मी स्वतःला समजावले आणि हो म्हटले. खरी गोष्ट अशी होती, की मला माझ्या नशिबावर पश्चाताप होत होता, की मी अशा परिस्थितीत अडकले आहे आणि आता मला या वृद्ध स्त्रीची देखील काळजी घ्यावी लागेल. मी फक्त या वृद्ध स्त्रीची काळजी घेण्यासाठी लग्न केले आहे का?
लग्नाआधीच आम्ही एकदा भेटलो होतो. तेव्हा त्याने त्याच्या आईचा उल्लेख केला होता. पण मी त्याचे बोलणे दुर्लक्ष केले. माझी इच्छा आहे की त्यावेळी मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले असते, तर आज मला त्याच्या आईला कोणत्या आजाराने ग्रासले आहे आणि त्या माझ्यासाठी कोणत्या अडचणी निर्माण करू शकतात हे माहीत झाले असते. पण सत्य हे होते की त्याची आई एक अगदी साधी स्त्री होती. मला वाटले नव्हते की तिच्यात गर्व किंवा अहंकार असू शकेल. त्याऐवजी ती एक शहाणी आणि शांत स्वभावाची स्त्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या पतीला सांगितले की लग्नानंतर आम्ही कोणतेही विधी करणार नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य मला भेटायला येणार नाहीत. त्याऐवजी आपण दोघे नाश्त्यासाठी बाहेर जाऊ. लग्नानंतर मुली पहिल्यांदा सासरी स्वयंपाक करतात. पण मी माझ्या पतीला म्हणाले की आपण नाश्ता बाहेर करू. माझ्या पतीला माझी ही कल्पना आवडली आणि तो म्हणाला ठीक आहे. सकाळी मी तयार झाले आणि 10 वाजल्यानंतर खोलीतून बाहेर आले, तर मला काय दिसले की माझ्या सासूने नाश्त्याच्या टेबलावर चांगल्या पदार्थांची व्यवस्था केली होती आणि माझ्या बसण्याची वाट पाहत होत्या. माझ्या पतीने त्याच्या आईच्या या कृतीने खूप आनंद झाला आणि तो माझ्याशी बोलणे विसरला. अशा प्रकारे लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या मनात सासूविषयी द्वेष निर्माण झाला होता. मी माझ्या पतीला म्हणाले की आपण नाश्ता बाहेर करू. कारण मी पाहिलं की माझा नवरा नाश्ता करताना खूप खुश होता. माझं मन खूप दुःखी झालं आणि राग आकाशाला स्पर्श करत होता. पण मी स्वतःला मोठ्या कष्टाने नियंत्रित केलं आणि माझ्या पतीला आठवण करून दिली की आपण बाहेर नाश्ता करायचं ठरवलं होतं. त्याने डोळ्यांनी मला शांत राहण्यास सांगितले. आईने खूप कष्ट आणि प्रेमाने हा नाश्ता बनवला आहे. मी नाश्त्याच्या टेबलावर पाहिलं. पोहे, पुरी आणि सँडविच, ऑमलेट, रस, चहा, ब्रेड, बटर आणि अगदी बटाटा पराठे सुद्धा होते. पहिल्याच दिवशी माझी योजना पुन्हा अयशस्वी झाली. असे वाटले की आता या वृद्ध स्त्रीला आमच्या वैवाहिक जीवनात सोबत ठेवावे लागेल. मी मनात विचार केला, पण मी हे होऊ देणार नाही. मी माझे आयुष्य एकट्याने आणि फक्त माझ्या पतीसोबत घालवेन आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसेल, जर ती त्याची आई असली तरी. मी मनात निर्णय घेतला आणि शांतपणे बसले. मी नाश्ता करत होते, पण सत्य हे होते की मला त्याच्या आईचा खूप राग आला होता. ती नाश्त्याच्या प्लेटमध्ये गोष्टी देत होती आणि मी त्यांना नकार देत होते. ती एक विचित्र हट्टी स्त्री होती. माझं पोट भरलं होतं, पण तरीही ती मला आणखी नाश्ता करण्यासाठी आग्रह करत होती. मी कंटाळून जोरात आवाजात म्हणाले, "माझं पोट भरलं आहे. मी आता आणखी किती खाऊ?" तेव्हा ती हसली. पण माझ्या पतीने मला धक्का दिला. तो म्हणाला, "हळू बोल." त्याने मला एकाच वेळी अडवले होते आणि मला मोठ्याने रडावेसे वाटले. त्याला त्याच्या आईची काळजी होती, माझी नव्हती. मला माझ्या खोलीवर राग आला, पण माझ्या पतीने मला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. तो त्याच्या आईसोबत बसून गप्पा मारत होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे कसं काय घडू शकते? मी मनात विचार केला. मला खूप वाईट वाटले, की माझ्या पतीने माझी काळजी घेतली नाही आणि तो त्याच्या आईजवळ बसला आहे. आयुष्य खूप कठीण होईल. मला या वृद्ध महिलेसाठी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. मी मनात योजना सुरू केली. आमच्या लग्नाला 2 महिने झाले होते आणि या 2 महिन्यात माझ्या सासूने माझ्या नाकात दम आणला होता. एकदा त्यांची तब्येत खूप खराब झाली. मी माझ्या खोलीत बसून टीव्ही पाहत होते. त्यांनी मला 2-3 वेळा हाक मारली, पण मी त्यांच्याकडे गेले नाही. कारण मला माहीत होते, की मी तिच्याकडे गेले तर माझे 2-3 तास वाया जातील. ती इतकी बोलायची, की मी कंटाळून जायचे. जर मी तिला काही कामाबद्दल सांगितले असते, तर ती माझ्या मागे आली असती. मी त्यांना उत्तर दिले नाही. रात्री माझा नवरा माझ्यावर खूप रागावला. तो म्हणाला, की "आई सांगत होती, की तू आज दिवसभर खोलीत बंद होतीस आणि त्याच्याजवळ बसली नाहीस." मी घरी आल्यावर ती मला भेटली आणि रडत होती. "जर मी माझ्या आईच्या डोळ्यात कधी अश्रू आणले नसतील, तर तू कसं का वागलीस?" त्याने मला मिठी मारली. मी म्हणाले, "माझी तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी इथे बसले होते. आईने मला विचारायला यायला हवे होते. ती माझ्या या खोलीत आली नव्हती. मी माझ्या पतीला माझ्या जाळ्यात मोठ्या निष्पापपणे अडकवले होते." प्रणय म्हणाला, "तुला काय झाले आहे?" माझा नवरा तरीही माझ्यावर प्रेम करायचा, म्हणून त्याने मला विचारले आणि मी त्यांच्या खांद्यावर रडू लागले आणि म्हणाले, "मी गर्भवती आहे." ही बातमी ऐकून त्याने त्याच्या आईला खोलीत बोलावले आणि मिठाई मागितली. पहिल्यांदाच मला त्याची आई वाईट वाटली नाही. ती आठवड्यातून 2दा माझ्याकडे येऊन माझे अभिनंदन करत होती आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. ती बराच काळ माझ्याजवळ बसली होती. मग तिच्या खोलीत परत गेली. माझ्या पतीने पहिल्यांदाच मला खाऊ घातले आणि मला सांगितले, की "आता तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. कारण तुझ्या आत एक छोटेसे जीवन आहे, जे आपल्या दोघांचे आहे. त्याची काळजी घेण्यासोबतच तुला आईच्या औषधांची देखील काळजी घ्यावी लागेल." काल मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो.
डॉक्टरांनी सांगितले की कदाचित तिच्या औषधांमध्ये काहीतरी कमी आहे, म्हणूनच ती जास्त बोलत आहे आणि आता तिला पूर्ण शरीरात वेदना होत आहेत. म्हणूनच काल ती तुला तिच्या खोलीत बसून हाक मारत होती. हे ऐकून मी फक्त डोके हलवले. मनात असा विचार केला की वृद्ध स्त्री कधी मरणार हे मला माहीत नाही. आता जर माझे मूल देखील आले, तर मी दिवसभर की हिची सेवा करत राहीन? मी मनात विचार केला. दुसऱ्या दिवशी त्याने मला कोणतेही काम करण्यास नकार दिला आणि मला खोलीत राहण्यास सांगितले. मला वाटले की मी स्वतःसाठी नाश्ता करावा आणि तो चांगला असावा, पण सासूच्या सांगण्यावरून मी माझ्या खोलीत कैदीसारखी बसली होती. त्यांनी माझ्यासाठी नाश्ता आणला आणि मला दूध, लोणी, ब्रेड आणि उकडलेले अंडे आणि अगदी पराठ्यांसह बेडवर दिला. पण मला सांज खायचं होतं. मी फक्त थोडासा नाश्ता घेतला. जेव्हा त्यांच्या औषधाची वेळ झाली, तेव्हा मी त्यांना औषधं खाण्यासाठी सांगितले, की आता तुमच्या औषधाची वेळ झाली आहे, नाहीतर प्रणय माझ्यावर रागवतील. मी त्यांना हे हट्टीपणाने सांगितले. ती हसली आणि तिचं औषध खाल्लं. पण नंतर ती काम करत असताना घसरली आणि तिचा पाय मोडला. एका पायावर तिचा प्लास्टर होता आणि त्याच वेळी अचानक कामामुळे तिला न्यूमोनियाचा झटका आला. माझ्या पतीने त्याच्या कॉलेजमधून 2 दिवसांची सुट्टी घेऊन माझं आयुष्य आणखी वाईट केलं होतं. तो नेहमी तिच्यासाठी आवाज देण्यास, पाणी गरम करण्यास, आईला अंघोळ घालण्यास, तिचे कपडे बदलण्यास, तिला खाऊ घालण्यास, तिचे हात धुण्यास सांगत असे. मी कंटाळले होते. रात्री मी त्याला माझ्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवले आणि फक्त सांगितले, की तुम्ही तुमच्या आईसाठी एक नर्स ठेवावी, जी त्यांची काळजी घेऊ शकेल. माझी स्थिती अशी नाही, की मी इतक्या प्रमाणात त्यांची काळजी घेऊ शकेन. त्या अंथरुणावर आहेत. त्यांचा पाय तुटला आहे. त्या उठून बाथरूममध्ये जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मी सर्व काही कसे काय सांभाळू? माझ्या पतीने माझं ऐकलं आणि तो रडू लागला. तो म्हणाला, की "जर तू सांभाळू शकत नसशील, तर मी सांभाळीन. पण मी माझ्या आईसाठी कोणत्याही नर्सची व्यवस्था करणार नाही. तिने मला आयुष्यभर वाढवले आणि आता आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तू मला त्यांना अशा व्यक्तीकडे सोपवायला सांगतेस, ज्यांना मी ओळखतही नाही आणि माझ्या आईसोबत काय घडेल हे माहीत नाही." मी लगेच माझं डोकं पकडलं आणि विचार केला, की आता मी या जगातून जुन्या जगात निघून जाते. आता रात्रंदिवस माझा नवरा माझ्यासोबत झोपण्याऐवजी आईसोबत राहत होता. तिला कदाचित खोकल्याचा झटका आला होता आणि ती रात्रभर खोकत होती. मी सतत खोलीत त्यांचे आवाज ऐकत होते, पण मी बाहेर गेले आहे असे भासवत होते. दुसऱ्या दिवशी मी माझी तब्येत ठीक नाही असे निमित्त केले आणि माझ्या माहेरी जायची इच्छा व्यक्त केली. माझ्या पतीने मला काहीच बोलले नाही आणि तो विषय तिथेच सोडून दिला. मी तिथे 2 दिवस राहिले. माझ्या पतीने मला फोन करून सांगितले, की आईची तब्येत खूप खराब आहे. मी एकटा त्याला सांभाळू शकत नाही. मी नर्सची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे, पण कोणतीही नर्स तयार नाही. तू घरी ये, तो म्हणाला. नको असूनही मी घरी परतले आणि एक वाईट चेहरा बनवून सासूबाईंच्या खोलीत गेले. मला पाहून त्यांनी मला प्रेमाने बोलावले आणि सांगितले, की "बाळ, मी काही दिवसांची पाहुणी आहे. थोडा वेळ बस आणि बोल. माझ्या मुलाची काळजी घे. तो खूप अशक्त झाला आहे. माझ्यामुळे तो स्वतःचीही काळजी घेत नाही. गेल्या 2 दिवसांपासून त्याने जेवणही व्यवस्थित खाल्ले नाही. मी उठून त्याच्यासाठी काहीतरी बनवते असे म्हणते, पण तो स्वतःच बनवतो. बघ तो किती भुकेला दिसतो." मी हे ऐकून त्यांच्यावर ओरडले. मी म्हणाले, "आई, खोटं बोलण्याचीही काही मर्यादा असते. त्यांनी बाहेरून खाल्लं असेल आणि माझी स्वतःची तब्येत चांगली नव्हती म्हणून मी माहेरी गेले होते. आता माझ्याशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही. सर्व सेवा करायची आहे." माझ्या पतीने मला रागाने पाहिले, पण माझ्या सासूबाईंनी त्याला थांबवले. "बाळा, जाऊ दे. मुलगी बरोबर आहे. काही हरकत नाही. तू जा आणि झोप," त्या म्हणाल्या. त्यांना समजले होते, की मी त्यांची उपस्थिती सहन करू शकत नाही. मी त्या खोलीतून बाहेर पडताच मला त्यांचा आवाज ऐकू आला. त्या त्यांच्या मुलाला म्हणत होत्या, "मी प्रार्थना करते, की वरचा देव मला लवकरच त्याच्याकडे बोलवून घेईल. मग कदाचित तुमचे आयुष्य सोपे होईल." माझ्या पतीने माझ्याबद्दल काहीतरी सांगितले असावे, म्हणूनच त्यांना हे उत्तर आले. मी मनात हसले, की या वृद्ध स्त्रीला आता हे माहीत झाले आहे, की मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. दुसऱ्या दिवशी माझा नवरा त्याच्या कामावर गेला. त्याने मला सांगितले, की आईला कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये. वेळेवर औषधं दे आणि त्याची औषधे संपली आहेत का हे बघ. मग मला मेसेज कर. मी माझ्या खोलीत बसले होते. नाश्ता झाल्यावर मला माझ्या सासूचा आवाज आला. "मलाही नाश्ता दे." मी त्यांना नाश्ताही दिला. त्यांना कोरड्या ब्रेडसह चहाचा अर्धा कप घेतला. त्यांनी ते आनंदाने खाल्ले. मी ओरडून म्हणाले, "ही कोणत्या प्रकारची स्त्री आहे माहीत नाही." त्याच वेळी मला पोटदुखी वाटली.
मग मला माझ्या आईचा खोलीत वरोडण्याचा आवाज आला. जेव्हा मी उठून त्यांच्याजवळ गेले, तेव्हा त्यांनी सांगितले, "बाळ, माझ्या छातीत खूप तीव्र वेदना होत आहेत. औषधे इथे ठेवली आहेत. त्यातील एक घे आणि मला दे. ती जिभेखाली ठेवायची आहेत. जर मी ती ठेवली तर मी ठीक होईन." त्यांचे पाय अजूनही दुखत होते. त्यामुळे त्या स्वतः उठू शकल्या नाहीत. पोटात अत्यंत तीव्र वेदनांमुळे मी औषधे घेतली आणि अचानक माझे लक्ष औषधाच्या एक्सपायरी डेटवर गेले. माझ्या मनात एक सैतानी विचार आला. त्याच वेळी माझ्या पोटातील वेदनाही गायब झाली होती. मी कोणताही विचार न करता ती औषधे घेतली आणि माझ्या सासूच्या तळहातावर ठेवली आणि म्हणाले, की "तुम्ही ती खा." ती औषधे कालबाह्य झाली होती. माझ्या पतीने मला स्पष्टपणे सांगितले होते, की "जर कोणतीही औषधे कमी असेल तर मला सांग." पण मी एका सैतानासारखे वागले. ती पुन्हा पुन्हा आवाज करत राहिली. आता माझा नवराही त्याच्याजवळ झोपत होता. आमच्या लग्नाला फक्त 4 महिने झाले होते आणि हा सगळा तमाशा सुरू झाला. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप द्वेष वाटू लागला आणि माझ्या द्वेषामुळे मी सर्व मर्यादा पार केली. मी त्यांना कालबाह्य झालेली औषधे दिली. औषधे खाल्ल्यानंतरही त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि म्हटले, की "वरचा देव तुला नेहमी आनंदी ठेवो आणि तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना मिळो." मी हसले आणि प्रार्थना ऐकली. त्यावेळी माझ्या विवेकावर कोणताही भार नव्हता. कदाचित माझी तब्येतही खूप शांत होती. त्यांनी या जगात राहू नये म्हणून मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले होते आणि मी माझ्या खोलीत गेले आणि आरामात झोपले. दुपारी 4 वाजले होते. जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा घरात खूप शांतता होती. नाहीतर माझे डोळे उघडताच मला माझ्या सासूच्या खोकल्याचा आवाज ऐकू येत असे आणि आज इतकी शांतता का आहे? मी उठले आणि लगेचच माझ्या सासूच्या खोलीत डोकावले. तर त्या जमिनीवर उलट्या पडल्या होत्या आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. काय झाले? मी लगेच पुढे गेले. मग मी त्या कालबाह्य झालेल्या औषधाचा बॉक्स पाहिला. म्हणजे त्यांचे काम झाले होते. मी ताबडतोब त्यांची नाडी तपासली, जी थांबली होती. म्हणजे माझे नियोजन यशस्वी झाले होते आणि मी जिंकले होते. मी माझ्या मनापासून धन्यवाद म्हटले. सर्वप्रथम मी त्यांना ओढून बेडवर ठेवले. त्या बेशुद्ध होत्या. मग त्यांच्यावर एक चादर घातली. मी त्यांच्या तोंडातून फेस साफ केला. जमिनीवर रक्त तसेच पडले होते. ते एका कापडाने साफ केले. जमिनीची साफसफाई केल्यावर मी त्या औषधाचा पुरावाही घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि डोळ्यात खोटे पाणी आणून माझ्या पतीला फोन केला. त्याने फोनवर विचारले, "काय झाले?" व्याख्यानादरम्यान त्याने माझा फोन घेतला होता. तो म्हणाला, "आई ठीक आहे ना?" हा त्याचा पहिला प्रश्न होता. मी म्हणाले, "प्रणय, आई ठीक नाही. त्या श्वास घेत नाहीयेत. त्या श्वास घेऊ शकत नाहीयेत. तुम्ही लवकर घरी या." आईला इथेच डॉक्टरकडे घेऊन जाते आणि जेव्हा तो कॉलेजमधून घरी आला, तेव्हा मी माझ्या खोलीत बसून चिप्स खात होते. कारण मला खूप भूक लागली होती. घराच्या दुसऱ्या खोलीत एक मृतदेह पडला होता आणि मी येथे बसून नाटक करत होते. माझी इच्छा आहे, की वरच्या देवाने मला त्यावेळी शहाणपण दिले असते किंवा मला समजावले असते, तर आज असे झाले नसते. पण मी निष्काळजी होते. हे अगदी विसरले गेले होते, की जरी माझ्या पोटात असलेली मुले माझ्यासोबत हे करतील, तरीही मी माझं तोंड दाखवण्यास पात्र राहणार नाही. आणि मग मला हे दृश्य आठवेल. पण त्यावेळी मी माझ्या विचारांमध्ये हरवून गेले होते. जेव्हा दारात जोरात ठोठावले गेले, तेव्हा मी धावत गेले आणि दार उघडले आणि माझ्या पतीच्या गळ्यात पडून रडू लागले. त्याने मला स्वतःपासून वेगळे केले आणि त्याच्या आईच्या खोलीत गेला. तिला असे पाहून त्याने तिला आपल्या मांडीवर उचलले आणि तिला रुग्णवाहिकेत ठेवले. तो आपल्यासोबत एक रुग्णवाहिका घेऊन आला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने त्याने मला बोलावले आणि सांगितले, की आई आत्ता नाही. मी हसले, की ती खरोखर नव्हती का? मी त्याला विचारले. तो म्हणाला, की "होय निशा, माझं जग संपलं." मी त्याच्याशी 2-4 सांत्वनाचे शब्द बोलले आणि फोन ठेवताच आनंदाने उडी मारली. माझ्या पतीने ताबडतोब एक दासी पाठवली, जिने घर स्वच्छ केल्यावर लोकांना बसण्याची व्यवस्था केली. लोक येत होते. शोक सुरू होता आणि मी रडत होते, की माझ्या आणि माझ्या सासूच्यातला संबंध खूप चांगला होता. त्या खूप चांगल्या आणि शहाण्या स्त्री होत्या, पण त्यांचा मृत्यू झाला हे माहीत नाही. 2 दिवस माझे पती त्यांच्या आईच्या मृत्यूने खूप दुःखी राहिले. अखेर 3ऱ्या दिवशी मला स्वातंत्र्याचा अनुभव झाला. शोक झाल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी परतले आणि माझे पतीही कामावर जाऊ लागले. तो खूप दुःखी होता.
पण मला आता स्वातंत्र्याचा इतका आनंद होता की मला उघडपणे जगायचे होते. मी माझ्या पतीसाठी नाश्ता बनवला होता आणि नाश्ता करत टेबलावर बसले होते की अचानक मला एक विचित्र स्थितीचा अनुभव आला. मला वाटले की माझी सासू मला हाक मारत आहे आणि कोणीतरी खोकत आहे. मी पूर्णपणे घाबरले आणि ताबडतोब माझे हृदय धडधडू लागले. टेबलवरून ट्रे उचलला आणि आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि नाश्ता केला. दिवसभर माझे हृदय धडधडत होते की हा आवाज कसा होता आणि यावेळी घरात माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. माझा नवरा येईपर्यंत मी खोलीत बंद राहिले आणि तब्येत खराब आहे असे निमित्त केले. त्याने बाहेरून जेवण आणले. जेवण खाल्ल्यानंतरही मला सासूच्या खोलीचे आवाज ऐकू येत होते. माझा नवरा त्याच्या खोलीत बसून अनेक दिवसांपासून त्याची आठवण काढत होता. दुसऱ्या दिवशी माझा नवरा कामावर जाऊ लागताच मी त्याचा हात धरला आणि म्हणाले की मला भीती वाटते, घरातून जाऊ नका. त्याने माझी स्थिती पाहिली, माझ्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला की मला जावे लागेल. तू का घाबरत आहेस? मजबूत हो. आणि अशा प्रकारे तो परत गेला. मी भीतीने घरातील सर्व कामे करण्यास सुरुवात केली. माहित नाही इथले स्वातंत्र्य माझ्यासाठी का होते, पण मला मुक्तपणे श्वास घेण्याची संधी मिळू शकली नाही. जेव्हा तो जमिनीवर पडत होता, तेव्हा मला पुन्हा पुन्हा त्याचे शेवटचे दृश्य आठवत होते आणि नाक आणि तोंडातून फेस बाहेर पडत होता. आनंदी असूनही मी आनंदी होऊ शकले नाही. माझ्या मनात एक विचित्र भीती का होती हे माहीत नाही. तरी जेव्हा मी माझ्या सासूच्या खोलीसमोरून जात असे, तेव्हा मला खोकल्याचा आवाज येत असे आणि माझे हृदय घाबरत असे. माझी प्रसूतीची वेळ जवळ येत होती आणि मला आनंदी राहायचे होते. पण मी केलेल्या पापानंतर मी कशी काय आनंदी होऊ शकेन? मी माझ्या सासूला माझ्या हातांनी मारले. त्यांना कालबाह्य झालेली औषधं दिली. अशा प्रकारे त्यांनी हे जग सोडले होते आणि आता मला त्यांच्या अनुपस्थितीत आनंद साजरा करायला भीती वाटत होती. कारण मला असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या खोलीत बसून पुन्हा खोकत आहे. एकदा किंवा दोनदा मी खोलीत डोकावण्याची हिंमत केली, तर मला एक विचित्र वास आला. मला दिवसेंदिवस खूप भीती वाटत होती. माझा चेहरा फिकट झाला. माझ्या पतीनेही हे लक्षात घेतले की मी खूप घाबरत आहे. आता या भीतीचे कारण काय आहे हे मी त्यांना कसं काय सांगणार? मी अनेकदा रात्री रडायला सुरुवात केली होती. माझा नवरा मला सांत्वन करायचा. पण मी केलेल्या पापाबद्दल माफी मागितली नाही, हे मी त्याला सांगू शकत नव्हते. कालबाह्य झालेल्या औषधांना देऊन मी असहाय्य वृद्ध स्त्रीला कायमचे मारले होते, जेणेकरून मी मुक्त जीवन जगू शकेन आणि माझ्यावर कोणतेही बंधन नसेल. मी अनेक अडचणींचा बळी पडले होते. मी संपूर्ण रात्रभर जागून राहायचे. मी झोपू शकत नव्हते आणि घाबरत होते. हृदयाला हे ठिकाण सोडून कुठेतरी पळून जायचे होते. पण आता माझ्या स्वातंत्र्याची माझी इच्छा माझ्या गळ्यातील खंजीर बनली होती, ज्यावर मला पूर्वी अभिमान वाटायचा. पण माझ्या सासूच्या मृत्यूनंतर फक्त एक आठवड्यानंतर माझे शहाणपण लपले होते आणि मला वाटले की मी पूर्वीसारखे जगू शकणार नाही. जेव्हा मी डोळे बंद करायचे, तेव्हा मला माझी सासू दिसायची. जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा असे वाटायचे की घरात कोणीतरी फिरत आहे. ती मला हाक मारत आहे आणि तिच्यावर खोकल्याचा आवाज माझ्या डोक्यावर हातोड्यासारखा होता. मी माझ्या पतीला पुन्हा पुन्हा घर विकायला तयार केले. पण जेव्हा त्याला कोणताही ग्राहक आणायचा, तेव्हा ग्राहकाला घर आवडत नव्हते आणि त्याला घरात एक विचित्र वास यायचा. मी कंटाळून गेले होते. अनेक लोकांशी संपर्क साधला गेला, पण घर विकले जात नव्हते. जेव्हा माझ्या पतीने माझी स्थिती पाहिली, तेव्हा त्याने तांत्रिक बाबाला बोलावले आणि माझ्या म्हणण्यानुसार सासूची खोली दाखवली. मी माझ्या पतीला नकार देत होते, पण त्याने माझे ऐकले नाही. तो म्हणाला की घरात काही समस्या असू शकते. एखाद्या भूत किंवा आत्म्याने आपल्या घरात आपले स्थान निश्चित केले आहे. तांत्रिक बाबांना बोलावं आणि घरात काय समस्या आहे ते दाखवूया. तू इतकी का घाबरत आहेस? पूर्वी तू इतकी घाबरलेली नव्हतीस. तुझ्या चेहऱ्याचा रंगच बदलला आहे. डोळे आत गेले आहेत आणि तू हसायलाही विसरली आहेस. याचा माझ्या मुलावर कुठेही परिणाम होऊ नये. तरीही माझ्या गर्भधारणेचे शेवटचे दिवस चालू होते. म्हणूनच माझ्या पतीने माझ्याबद्दल काळजी करत तांत्रिक बाबाला बोलावले. माझ्या पतीकडे बघत तो म्हणाला की या खोलीत केलेले अत्याचार यामुळेच हे सर्व घडत आहे. हे ऐकून माझे पती आश्चर्यचकित झाले आणि तांत्रिक बाबांनी मला घट्ट डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाले की तुम्हाला नक्की शिक्षा होईल. तांत्रिक बाबांना तंत्रमंत्र खूप चांगले माहीत होते. तो म्हणाला की तुमच्या सासूचा आत्मा अजूनही खूप तळमळ घेऊन खोलीत उपस्थित आहे. तुमच्या सासू एक चांगली स्त्री होती आणि चांगल्या लोकांच्या आत्म्यांना इतकी सहज शांतता मिळत नाही. तुम्ही तुमच्या सासूवर केलेले अत्याचार माझ्यापासून लपलेले नाही. मला सत्य माहीत आहे. त्या एक चांगल्या आणि देवाच्या भक्त होत्या. पण आता तुम्हाला शिक्षेचा आनंद घ्यावा लागेल. मी फक्त तुमच्या घराबद्दल सांगत आहे.
पण तुम्ही येथून वरच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. तो नक्कीच न्याय करेल. त्याने माझ्या पतीला खूप सांत्वन दिले, पण मी एका जिवंत शरीरासारखी बनले होते. मला कोणत्याही प्रकारे आराम वाटत नव्हता. मला वाटले की मी लवकरच मेंदूचा रुग्ण होईन आणि तसेच झाले. मी दुपारी उठून ओरडायचे. माझी प्रकृती बघून माझ्या पतीने मला रुग्णालयात दाखल केले आणि तिथेच आमच्या मुलीचा जन्म झाला. तिला पाहून मला द्वेष वाटला, कारण ती माझ्यासारखी दिसत होती. खूप सुंदर होती आणि आता माझी सहनशीलता संपली होती. मला मानसिक शांती मिळत नव्हती. मी माझ्या सासूला सगळीकडे पाहत होते आणि मला सांगायचे होते की तुम्ही माझ्यासोबत चांगले केले नाही. तुम्ही मला का मारले? रुग्णालयात कंटाळले. मी माझ्या पतीला बोलावून स्वतःहून सांगितले की मी एक गुन्हेगार आहे. जेव्हा माझ्या पतीने हे माझ्या तोंडातून ऐकले, तेव्हा तो त्याच्या जागी स्तब्ध झाला. त्याने मुलीला त्याच्या छातीवर मांडीवर धरले होते आणि मला त्याच्या हातात पैसे दिले. तो स्वतः आपले केस विस्कटून म्हणाला की तू तुझ्या स्वतःच्या माहेरी परत जा, कारण तू माझ्या घरी परत आली आहेस तर मला त्रास होईल. मी तुझ्यासारख्या एका बाईला ठेवले होते आणि तू माझ्या आईला माझ्यापासून दूर केलेस. मी तुला पोलिसांकडे देत नाही, या बाजूने अनुसरण कर. पण मला तुला घटस्फोट द्यायचा आहे. घटस्फोटाची कागदपत्रे लवकरच तुझ्या घरी पोहोचतील. जे माझ्या आईवर अत्याचार करतात त्यांना माझ्या आयुष्यात स्थान नाही. त्याने माझ्या मुलीलाही माझ्यापासून दूर केले. ती माझे दूध देखील पिऊ शकत नाही. मी ओरडत राहिले, रडत भीक मागत होते. पण माझे सत्य सर्वांना कळले होते. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला स्वीकारण्यासही नकार दिला. म्हणून मी त्यांच्या पायात पडले आणि माफी मागितली. माझ्या आईने मला तिच्या स्वतःच्या घरात बांधलेल्या छताच्या वरच्या एका छोट्या खोलीत जागा दिली, जी आमच्या घराचा सर्व कचरा भरलेला होता. मी माझ्या मुलीबद्दल विचार करत राहायचे. माझ्या भावाचेही लग्न झाले होते. माझे वडील आजारी राहिले आणि त्यांचे निधन झाले. भाऊ त्याची काळजी घेत होता आणि जेव्हा त्यांना कळले की मी हे कृत्य केले आहे, तेव्हा प्रत्येकाने माझ्याकडे तोंड फिरवले. त्याने मला त्याच्या घरात राहण्यासाठी एक जागा दिली होती. हे त्याच्यावर त्याचे उपकार होते. तरीही माझ्या कृत्यांमुळे त्यांनी मला घरातून हाकलवून द्यायला पाहिजे होते. भाऊजाईचे वागणे माझ्यासाठी खूप वाईट होते. ती मला प्राण्यांसारखे अन्न देत असे. अनेक दिवस मी कशी आहे हे विचारण्यासाठी कोणी आले नाही आणि मला माझ्या मुलीची पुन्हा पुन्हा आठवण यायची. मी रात्रभर रडायचे. मी तिच्या रडण्याचा आवाज ऐकत असे आणि एक विचित्र गोष्ट अशी होती की मी पुन्हा माझ्या कानात खोकल्याचा आवाज ऐकत असे. येथे मला कळले की माझ्या पतीने माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी दुसऱ्याशी लग्न केले होते. दुसरी पत्नी खूप चांगली आहे, जी आईची भूमिका स्वीकारत आहे आणि माझे पती एक उत्तम आणि आरामशीर जीवन जगत आहेत. मी एकटी राहते. मी मेंदूची रुग्ण बनले होते. जेव्हा रडण्याचा आवाज कुटुंबातील सदस्यांच्या कानी पडला, तेव्हा त्यांनी मला एका मानसिक आश्रयात पाठवले. तिथे एक दयाळू महिलेने माझी कहाणी ऐकली आणि माझ्यावर दया केली. तिने मला सांगितले की तुला तुझ्या कृत्यांची शिक्षा मिळाली आहे. मी तिला फक्त गोष्ट सांगितली की मला सासूचे चित्र पाहायचे आहे. कदाचित तिचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर ठेवून मला त्यांच्याकडे माफी मागण्याची इच्छा होती. ती बाई माझ्या पतीच्या घरी गेली आणि मी तिचे चित्र माझ्या डोळ्यासमोर ठेवून कडवटपणे रडले. मी दुमडलेल्या हातांनी माफी मागितली आणि त्याच रात्री मला एक स्वप्न पडले, ज्यात मी माझ्या सासूला पाहिले. त्या मला सांगत होत्या की तुझी माफी मी स्वीकारली गेली आहे, पण तू अजूनही दोषी आहेत. जेव्हा तू वर जाशील तेव्हा माझ्या प्रत्येक समस्येसाठी तुझी गणना केली जाईल. मी अजूनही मानसिक आश्रमात आहे. माझे उपचारही चालू आहेत आणि मी मानसिक आश्रमातही काम करते. मला माझ्या मुलीची खूप आठवण येते. आणि मग एके दिवशी आश्रमातील सर्व लोक एका चांगल्या ठिकाणी फिरायला जात होते. मग मी माझ्या पतीला एका महिलेसोबत रस्त्यात पाहिले. त्यालाही एक मुलगी होती. त्याच्या मांडीवर बसून तो दुचाकीवर जाताना दिसला. ती मुलगी माझ्या मुलीशिवाय दुसरी कोणीही नव्हती. ती एकदम माझ्यासारखी दिसत होती. ती माझ्याकडे बघून हसली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता वेळ हातातून निसटली होती. माझ्या हट्टी स्वभावाने मला हा दिवस दाखवला आणि एकट्या जगावर राज्य करण्याची इच्छा मला कुठेही सोडली नाही. मी एका व्यक्तीची मारेकरी बनले होते आणि आता मी दुःखाचे संपूर्ण आयुष्य घालवत होते. माझ्या आईने मला आधीच जागरूक केले होते की तुझे लग्न फारसे पुढे जाणार नाही आणि मला फक्त एका वर्षात घटस्फोट मिळाला होता. उलट मी एक खुनी बनले होते. हे दोन गुन्हे माझ्या आयुष्यातील इतके मोठे गुन्हे बनले आहेत की माझी इच्छा आहे की मी मरणार आणि हे सर्व दुःख संपेल. पण ती व्यक्ती माझ्या कृत्यामुळे दुःखी आहे आणि मला जगात जगायचे आहे. सासूचे अस्तित्व सहन केले नाही, नाताचा सन्मान केला नाही. आज मी माझे उर्वरित आयुष्य एकटी जगत आहे.
मी वेळेआधीच म्हातारी झाली आहे. मुलगी असूनही मी तिच्या आईच्या प्रेमाची लालसा करत आहे. माझी इच्छा आहे की मी हे सर्व केले नसते, पण फक्त मानवी जीवनातच अशी आणखी एक इच्छा आहे की त्याला आणखी दुःख देते. आणि माझ्या बाबतीत हे तसेच घडले. मी अनेकदा रात्री मानसिक आश्रमाच्या या रिकाम्या खोलीत पडून छताकडे पाहत राहते आणि विचार करते की ही जिद्द मानवाच्या रूपात का ठेवली गेली आहे. आपल्याकडे नसलेली गोष्ट आणि वेळेवर आपण तिचे कौतुक करत नाही, अशी गोष्ट आपल्याला का मिळते? माझे आयुष्य एक आरसा होते आणि आता त्या आरशात मला फक्त एकच चेहरा दिसला. जेव्हा मी इतर महिलांना आपल्या मुलांसोबत हसताना किंवा आपल्या मुलीला आईला मिठी मारताना पाहते, तेव्हा माझा आत्मा आतून ओरडतो. आई होण्याचा अनुभव असा असतो की कुणीतरी आपल्या गर्भातून एकाला जन्म दिला आहे. नंतर तिला तिच्या डोळ्यासमोर दुसऱ्याच्या मांडीसमोर खेळताना पाहिले आहे. मी अनेकदा स्वतःला प्रश्न विचारत असे की मी फक्त एका चुकीची शिक्षा भोगत आहे की माझ्या आत शांततेला दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे. फक्त माझाच गुन्हा होता. तो अभिमान, तो गर्व, ती निंदा, मला वर्षानुवर्षे माझ्या हृदयात सापडलेला द्वेष हा माझा सर्व गुन्हा होता. मी एक जीवन संपवले. कदाचित यापूर्वीच संबंध संपले होते. हे जग, हे जीवन, हे सर्व एक परीक्षा आहे आणि कदाचित सर्वात कठीण परीक्षा ही आहे की आपण कोणत्याही परिस्थितीशिवाय आपल्यावर प्रेम करणारे आपल्या जवळचे आहेत. आईप्रमाणे, मग ती स्वतःची असो किंवा सासू असो. मी नेहमीच माझ्या सासूकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले, एक अडथळा मानला, पण कधीही विचार केला नाही की ती सुद्धा एकाची आई होती. तिचा मुलगा आरामशीर, आदर आणि प्रेम मिळावे अशी तिची इच्छा होती. तिने माझ्या मुलीसाठी ठेवलेले प्रेम मला दिसले नाही आणि आज ते प्रेम मी तळमळत आहे. आज मी तीच आई आहे जिची ममता दुःखाने ग्रस्त आहे. कधी कधी जेव्हा वेड्या आश्रमाच्या भिंतींवर दुःख होते, तेव्हा मला अशा दुर्बल स्त्रिया दिसतात ज्यांना भूतकाळात त्रास झाला होता आणि मी त्यांच्या आत माझी सावली पाहते. प्रत्येकाची कहाणी वेगळी होती, पण वेदनांचा रंग समान होता. हे लक्षात आले की आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या तुरुंगात आहोत. आज माझे वय फारसे जुने नाही, परंतु काळाने मला अशा प्रकारे मोडले आहे की माझ्या हृदयात फक्त एकच इच्छा शिल्लक आहे की कदाचित हे मृत्यूनंतर आरामशीर असेल, किंवा कदाचित माझी मुलगी मोठी झाली असेल आणि माझ्याबद्दल काही क्षण माझ्याबद्दल माहिती असेल आणि विचार करून कदाचित माझी आई काही काळ चांगली झाली असेल. फक्त भटकंती. मला यापुढे कोणतीही इच्छा नको आहे, जगण्याची किंवा नातेसंबंधाची नाही. मला फक्त हे हवे आहे की जर मी या जगात पुन्हा एकदा आले तर कोणाचेही हृदय मोडू नये. सत्याला सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी कोणाचेही प्रेम नाकारू नका, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते माझ्या विरोधात असेल तरीही. आयुष्याने हे शिकवले की आपण त्याच हृदयाला सर्वात कमी आठवण ठेवता जेव्हा आपण एकटे असता, आणि जेव्हा आपण यापूर्वी जगात आपल्या सत्याची शिक्षा सुरू करता, तेव्हा समजून घ्या की वरचा देव तुमच्यावर रागावलेला नाही आणि आता मी चांगली आहे. अश्रू, शांतपणे आणि एकाकीपणाच्या कठोर रागीमुळे अनेक वर्षे निघून गेली होती. दिवस आणि वर्षे निघून जात होती. आता फक्त कॅलेंडर होते, तेही भिंतीवर पडून असायचे. वेडेपणाचे जीवन आता माझी सवय झाली होती. मी महिलांना आई म्हणून संबोधत असे, ज्यांचे डोळे त्यांच्या डोळ्यात गोठलेले होते, आणि मुलीला, निर्दयपणे तुटलेल्या मुलीला. कदाचित ही माझी शिक्षा होती, किंवा कदाचित ही माझी दिलगिरी होती. हिवाळ्याच्या दुपारी एक दिवस जेव्हा सूर्यप्रकाश रंगहीन आणि कमकुवत झाला होता, एक मुलगी माझ्या खोलीत आली होती. तिच्या डोळ्यात घाबरटपणा किंवा दया नव्हती, फक्त शांतता होती, खूप खोल आणि साधी शांतता. मी तिला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण माझे डोळे अस्पष्ट झाले. ती म्हणाली, "तुम्ही एकट्याच आहात?" मी काही न बोलता होकार दिला. ती म्हणू लागली, "तुम्ही एकट्याच आहात?" माझा श्वास थांबला. कुठेतरी ती माझी मुलगीसारखी नव्हती. मी तिला तिच्या मांडीवर कधीच घेतले नव्हते, तिच्यावर कधी प्रेम केले नव्हते, किंवा माझ्या हातात पहिल्यांदा ती आली नाही. पण ती माझ्यासमोर उभी होती, माझ्या पापांचा साक्षीदार म्हणून, इतकी शांतपणे बनली होती. ती म्हणाली, "तुम्ही जाणता की मी माझ्या आजीबद्दल नेहमीच ऐकले आहे. त्यांचा दयाळूपणाच्या कथा ऐका. मला त्यांचे बलिदान, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रार्थना आणि तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. पण मी कोणाचाही तिरस्कार करत नाही." हे ऐकल्यानंतर जसे कोणीतरी माझ्या छातीतून सर्व श्वास खेचला आहे असे वाटले. मी तुटली होते. ती म्हणाली की मी उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी येथे आलेले नाही. जगाच्या म्हणण्यानुसार तुम्ही खरोखर वाईट आहात की नाही हे मी नुकतेच भेटले आहे. मी हसले, एक निर्जन जखमी हसू. ती म्हणाली, "तर मग तुम्हाला काय सापडले?" "एक आई जी कधीही आई होऊ शकत नाही." अनेक वर्षानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते, कारण आता मी पहिल्यांदाच आरशात स्वतःला खरोखर पाहिले होते.
नातेसंबंधाच्या उन्हात भटकणारी एक स्त्री आणि शेवटी एक सावली शोधली, जी एकेकाळी तिच्या स्वतःच्या मांडीवर होती. ती म्हणाली, "मी तुम्हाला कधीही काहीही देऊ शकत नाही. कोणतेही दुःख नाही किंवा माफी किंवा प्रेम नाही. फक्त माझे आयुष्य, माझे जीवन देऊ शकत नाही." ती म्हणाली, "मला माहीत असावे की तुम्ही जिवंत आहात." ती म्हणाली, "मी जात आहे." हे बोलल्यानंतर ती निघून गेली. माझे हात रिकामे होते, पण हृदय भरले होते. श्वास हलका होता. कदाचित पहिली बैठक माझ्या नशिबात लिहिली गेली होती. एक मूक दरवाजा जो अनेक वर्षानंतर उघडला होता, फक्त बंद करण्यासाठी. त्या दिवसानंतर मी काहीही बोलले नाही, कोणीही कोणाशीही बोललो नाही किंवा काहीही मागितले नाही. मला माहीत आहे की मला शिक्षा झाली आहे आणि आता मी फक्त मृत्यूची वाट पाहत आहे. मी थकले आहे म्हणून नाही, तर माझ्या आत्म्याला तो क्षण मिळाला आहे, कारण कदाचित माझी शेवटची सुटका होईल. ही कथा आपणास आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.